सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण सबस्क्राईब केलं नसाल, अजूनही सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब सबस्क्राईब जरूर करावं. कालच्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातली 2-3 विशेष भाषणं माझ्या चांगलीच लक्षात राहिली आणि ती 2-3 भाषणं तुम्हा सर्वांसमोर ठेवण्याचा मला मोह आवडता आला नाही. त्यातलं विशेष एक भाषण जे असुद्दीन ओवैसींचं आहे, त्यांच्या विचारांशी, त्यांच्या पक्षाशी, त्यांच्या त्या भावाशी आपलं वैचारिक विळा भोपळ्याचं नातं हे कायमच राहील. कारण त्यांची ती कट्टरपंथी विचारधारा ही कधीही आपल्याला पटणारी नाही. ज्या प्रकारे त्यांचा भाऊ कट्टरपंथी विचारधारा ठेवतो, ती विचारधारा कधीही आपल्याला पटणारी नाही. शिवसेनेचं आणि यांच्या पक्षाचं, यांच्या नेत्यांचं ते विळ्या भोपळ्याचं ते नातं कायम राहील. पण सत्याला सत्य म्हणण्याची, असत्याला असत्य म्हणण्याची धमक सुद्धा शिवसेना एक वादळ ठेवतं. ज्या गोष्टी योग्य असतात, ज्या गोष्टी खऱ्या असतात, ज्या गोष्टी या देशाच्या दृष्टीने हिताच्या असतात, त्या साऱ्या गोष्टी जर ह्यांच्याकडनं येत असतील तर त्याचं स्वागतच करावं लागेल. कालच्या संसदेतल्या त्यांच्या भाषणामध्ये त्यांना अगदी 2-3 मिनिटांचीच वेळ देण्यात आली. त्या 2-3 मिनिटांमध्ये असुद्दीन ओवैसी यांनी जे विचार ठेवले, देश हिताचे, देशाच्या स्वाभिमानाचे, देशाच्या आत्मसन्मानाचे त्यांनी जे विचार ठेवले, ते विचार तुम्हा सर्वांसमोर, कारण मला कुठल्याही माध्यमावर ते विचार दाखवण्याचे माझ्या पाहण्यात तरी आलेले नाहीत. पण त्याचसोबत मी इतर काही भाषणं पाहिली ज्याच्यामध्ये अशा काही कविता, ज्याचा म्हणजे यमक खेचून ताणून तोडून मोडून आणण्याचा प्रयत्न, अशा कवितांना तास अर्धा तास, पाऊण तास दिला जातो. ज्या कवितांना कशाशी मागमूस नसतो, फक्त मोदींची तारीफ एवढंच त्या कवितांचं फलित असतं. आणि त्यातून मग राज्यसभेच्या खासदारक्या मिळवायच्या असतात, त्यातून केंद्रीय मंत्रिपद मिळवायची असतात. म्हणजे दोन मायनॉरिटी नेत्यांच्या विचारांतली ही फरक मला तुम्हा सर्वांसमोर ठेवायचं. त्यासाठी मी तुम्हाला सर्वात प्रथम असुद्दीन ओवैसींचं ते भाषण तुम्हा सर्वांसमोर ठेवतो, त्यानंतर माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो. पहा. को खत्म करिए आपकी स्कीम में. सर, दूसरी बात, इनकम टैक्स के बेनिफिट मिलती थी हमारे फौज के सिपाहियों को जो विकलांग थे. आपने इनकम टैक्स बेनिफिट छीन लिया उन लोगों को. ये कैसा इंसाफ है आपका, बताइए. जो फौजी सर्विस में है, अरे प्राइम मिनिस्टर अगर एक ट्रेन की झंडी दिखाएंगे तो उससे बढ़ के पैसे खर्च होते, तो आप क्या बचा रहे. सर, 11-12 साल से वजीर आजम मोदी हैं. हमारी एयरफोर्स का स्क्वाड्रन गिरकर 29 पर आ गया. 12 साल से आप प्रधानमंत्री हैं. हम एक मिड एयर रिफ्यूलर एवैक्स को नहीं बढ़ा सक रहे. पाकिस्तान के पास हमें ज्यादा एवैक्स है. और ऑपरेशन सिंदूर में हमने देखा कि कितनी तकलीफ हुई. सबमरीन का शॉर्टेज है, आपको फिक्र नहीं है सर. और हम थर्ड एयरक्राफ्ट कैरियर हम भूल गए. आखिर कैसे हम चाइना को इंडो पैसिफिक में रोक पाएंगे. ये देशभक्ति नहीं है सर. हमारी फौज में कमी है. क्या ये मुल्क इतना कमजोर हो गया कि हम अपनी फौज में बच्चों को भर्ती नहीं करा सकते. अग्निपथ स्कीम का रिव्यू होना चाहिए. इस ऐवान में चाइना बॉर्डर पर एक बहस होनी चाहिए. सर, आप आ जाइए यूएस ट्रेड डील पर. जो ट्रंप ने एग्जीक्यूटिव ऑर्डर 6 फरवरी का निकाला, सेक्शन 4 कोट कर रहा हूं. डायरेक्टली इनडायरेक्टली अगर हम रशिया का ऑयल लेंगे तो 25% लगा देगा. कौन है सर वो गोरी चमड़ी वाला वहां बैठकर हमको बोलने वाला. किस हमने इस मुल्क को आजाद इसलिए करवाया था कि वहां बैठकर बोलेगा मैं जिससे चाह तेल खरीदूंगा. तुम होते कौन हो? तुम मेरे माई बाप हो क्या? आप 25% लगाएंगे सर. और वर्ड क्या इस्तेमाल किया, इंडिया. यानी अब नयारा जो है, नयारा कंपनी बंद हो जाएगी और हमको मॉनिटर करेंगे. आप भारत को उस पर ओवरसाइट करेंगे. अफसोस की बात है कि सरकार खामोश है. सर, 2019 में ईरान का ऑयल मत लो बोले, आपने गलती की, आपने ईरान का ऑयल नहीं लिया. तो अमेरिका ने कहा कि इराक से लो, कंपेरेबल रेट पे, कंपेरेबल रेट पे, मार्केट रेट, नॉमिनल प्राइस पे नहीं. आज यूएस कह रहा है कि मोनोपोली रेट पे लो. कहां है सर? क्यों कर रहे हैं? क्यों इतना गिर रहे हैं इस गोरी चमड़ी वाले के सामने? आखिर हमारी हमियत कहां है सर? और एक बात बता रहा हूं सर, ये यूएस ट्रेड डील से यूरोपियन 2 मिनट सर, यूरोपियन यूनियन की ट्रीटी से हमारा पीएलआई का पूरा असर पड़ेगा. क्योंकि आपने टैरिफ गिरा दिया. आपने टैरिफ गिरा दिया मेडिकल डिवाइसेस पर, आपने टैरिफ गिरा दिया सोफिस्टिकेटेड मशीनरी पर. तो यूएस इंडस्ट्रियल गुड्स आएंगे तो डी-इंडस्ट्रियलाइजेशन का खतरा है इस मुल्क में. सर, यू आर बी साइनिंग अ फ्री ट्रेड एग्रीमेंट और अ फोर्स परचेज ऑर्डर. सर, बांग्लादेश से यूएस ने कह दिया कि हमसे कॉटन खरीदो, 0 टैरिफ. सर, भिवंडी, मालेगांव, बनारस के पावरलूम का क्या होगा? 70% रॉ कॉटन हम देता बांग्लादेश को. सर, एमएचए का बजट 5.7 बढ़ गया, डिफेंस का 15.99. मैं सरकार से मुतालबा करता हूं कि वेनेजुएला में जो हुआ, आप एक ऑपरेशन इंसाफ करिए. ऑपरेशन इंसाफ के तहत
हाफिज सईद, मसूद अजहर, लखवी को घुस के लाइए भारत में, तभी इंसाफ होगा सर। जब तक खत्म कर रहा हूं सर, हम कुलभूषण यादव को भूल गए। वो कुलभूषण यादव जिसको आईसीजे ने रुकाया, आखिर हम कब लेके आएंगे कुलभूषण यादव को? वजीर आजम इजराइल को जा रहे हैं, मैं उनसे ये मुतालबा करता हूं कि वो गाजा को जाएं, 15 मिनट जाकर देखें, 60,000 फलस्तीनियों खत्म कर दिया गया। और नेतन्याहू पर आईसीजे का अरेस्ट वारंट है, आईसीसी का, और आईसीजे में केस चल रहा है सर। तो मैं आपसे मुतालबा करता हूं, या संपूर्ण भाषणामध्ये सुरुवातीपासून शेवटापर्यंत त्यांनी सगळेच्या सगळे, त्यांना जो काही वेळ मिळाला, सगळेच्या सगळे प्रश्न देशहिताचे विचारलेत. अमेरिकेशी असलेला व्यापार करार, त्यानंतर भारताचे इतर देशांचे असलेले मित्रसंबंध, आणि त्यानंतर भारतातल्या सैनिकांच्या प्रती आपण किती संवेदनशील आहोत, या 3 विषयांना त्यांनी हात घातला. 3ही देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे विषय. सगळ्यात पहिला, अपंग सैनिकांसाठी जो टॅक्स बेनिफिट होता तो आपण का बंद केला. त्यानंतर भारताकडे किती सबमरीन आहेत, किती पाणबुडे आहेत, आणि त्या किती तोकड्या संख्येने आहेत. जवळपास 10-12 वर्ष आपण प्रधानमंत्री राहिलात, आपलं संरक्षणाचं बजेट नेमकं कुठे खर्च होतं. भारताकडे तिसरी युद्धवाहू ती नौका, विमानवाहू युद्ध नौका, ती का अजूनही येत नाही. 3rd एअरक्राफ्ट कॅरियर. त्यांनी पाकिस्तानचं सुद्धा उदाहरण दिलं. त्या पाकिस्तान सारख्या देशाकडे सुद्धा आपल्यापेक्षा हवेतल्या हवेत इंधन भरणारी विमानं जास्त आहेत, ती क्षमता असलेली विमानं जास्त आहेत. आपण काय करतोय? आता जो सर्जिकल स्ट्राईक झाला, जो एअर स्ट्राईक झाला, त्या दरम्यान आपल्या सगळ्यांची वानवा भासली. तिसरी युद्ध म्हणजे विक्रांतचं आपण 1971च्या त्या युद्धामध्ये आपण पाहिलात विक्रांतचं योगदान काय होतं. अगदी पाकिस्तानच्या 30 नॉटिकल, त्या कराची शहराच्या 30 नॉटिकल मैल अंतरापर्यंत जाऊन त्यांनी कराची शहरावर बॉम्बफेकी केली होती. आज आपल्याकडे साधी भारताचा एवढा मोठा कोस्टल एरिया, त्याला तिसरी युद्धवाहू विमानवाहू युद्ध नौका नसावी. हे प्रश्न विचारले, काय चुकीचं विचारलं? मला खरंच या प्रश्नांसाठी शिवसेना एक वादळच्या वतीने मी असदुद्दीन ओवैसींना या सर्व कारणांसाठी एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच करेल. त्यापुढे त्यांनी अतिशय महत्त्वाचे प्रश्न विचारले. ते प्रश्न आहेत देशाच्या सार्वभौमत्वाचे, आत्मसन्मानाचे. सध्याच्या घडीला देशाचा पंतप्रधान नक्की कोण आहे? ही गोरी चमडी नेमका काय प्रकार आहे? तुम्ही ऐकलात त्यांनी मगाशी काय सांगितलं. गोरी चमडी ठरवणार भारताने कुणाकडनं तेल घ्यायचं, कुणाकडनं घेऊ नये, भारताने कुणाकडनं ऑइल विकत घ्यावं. 30 दिवसांची मुदत जर गोरी चमडी तुम्हा आम्हाला देत असेल तर आपलं सार्वभौमत्व काय राहिलं? आणि खरंच सांगा, तुम्ही आजवरच्या देशाच्या पंतप्रधानांच्या इतिहासात कधी ही गोष्ट घडली होती का? ते पुढे काय म्हणाले? ऑपरेशन इन्साफ राबवा, हाफिज सईद, अजहर मसूद, त्यांनी जी नावं घेतली, लखवी, ही सगळी नावं ही आतंकवाद्यांची नावं आहेत. यांनी मुंबई हल्ला असेल, त्यानंतर जवळपास तुम्हाला ते आठवायला हवं, एअर इंडियाचं विमान हायजॅक झालं होतं, अपहरणाचं ते प्रकरण, त्यातला तो अजहर मसूद असेल, त्यानंतर लखवी असेल. ही सगळी माणसं तुम्ही कधी घरात घुसून घेऊन येणार? आपण घर में घुसके मारेंगे, काय म्हणतात, 56 इंच की छाती, विश्वगुरु वगैरे वगैरे म्हणणाऱ्यांनी यांच्यावर अजून एकही हल्ला करण्याचं एकही वृत्त तुमच्या माझ्या ऐकिवात नाही का? हा प्रश्न देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये एका मायनॉरिटी नेत्याने विचारलाय, ज्याला म्हणजे आता मी काय ह्याच्यावर बोलू, आता वेगळे काही विषय घेते तर ते भरकटतात, त्यामुळे मी याच्यावर जास्त काही, मी याच मुद्द्यावर राहील. पण एका मायनॉरिटी नेत्याने हा प्रश्न विचारलाय, सर्वोच्च सभागृहात विचारलाय, पटलावर आलाय, ह्याच्यावर तरी मिनिस्ट्री उत्तर देणार का? तुम्हाला साधा विचार करा, जगासमोर नाचक्की आहे आपली, आपण साधे सैन्य भरत्या करत नाही, आपण 5 वर्षांसाठी ती अग्निवीर योजना घेऊन येतो. 5 वर्षांसाठी मुलं जोपर्यंत शिकत नाहीत, संरक्षण दलाचे धडे शिकत नाहीत, तोपर्यंत ते रिटायर झालेले असतात, त्यांचं सुद्धा करिअर आपण बर्बाद करतो. का संरक्षण दलामध्ये या फालतूच्या योजना तुम्हाला घेऊन याव्याशा वाटल्या? आपल्या सैनिकांना मिळणारी बेनिफिट्स आपण कमी करतो, आपण कुठल्या महासत्तेच्या दिशेने जातो? हे जर प्रश्न त्यांनी विचारले तर काय चुकीचं केलं? कुलभूषण जाधवचा सुद्धा त्यांनी इथे विषय काढला, संपूर्ण व्हिडिओ आपण पाहिला असाल. त्यांनी योग्य तेच प्रश्न विचारले आहेत देशाच्या सर्वोच्च सभागृहात. मला खरं तर त्यासाठी त्यांचे आभार मानायचे. देशाच्या विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा हे विषय काढले, पण एखाद्या खासदाराने इतकं बेडर होऊन मोदी शहांसमोर हे अशा प्रकारचे प्रश्न विचारणं ही सुद्धा एक प्रशंसनीय गोष्ट आहे. त्यासाठी त्यांची तारीफ करावीच लागेल. असदुद्दीन ओवैसी असतील, त्यांचा पक्ष असेल, त्यांच्या पक्षातले इतर काही विखारी नेते असतील, जहरी नेते, यांचं मी पुन्हा सांगतो डिस्क्लेमर, यांचं आपलं विळा भोपळ्याचं नातं कायम राहणार.
त्या मुद्द्यांवर आपण त्यांना कायम ठोकणारच. पण ज्या वेळेस ही अशा प्रकारची देशासाठी महत्वाची असणारी विधानं येतात, देशाच्या सुरक्षिततेच्या हिशोबाने किंवा त्या आत्मसन्मानाच्या हिशोबाने जी महत्वाची असणारी सर्वोच्च सभागृहांमध्ये ही विधानं येतात, त्यावेळेस त्यांची तारीफ सुद्धा तितकीच करावी लागेल. मी तुम्हाला राहुल गांधींचं सुद्धा ते स्टेटमेंट ऐकवतो, अतिशय महत्वाचं आहे. विरोधी पक्षनेत्याचं हे स्टेटमेंट जगभर ऐकलं गेलं असणार आणि ते महत्वाचं आहे. पहा राहुल गांधी काय म्हणाले. Let's talk about energy. What we need for the data, what we need for our food, what we have fought for. Energy security, gone. Now the United States will decide who we buy oil from. Yes. The United States will come to us and say, you cannot buy oil from so and so and so and so and so and so. Russia, Iran, whoever they want. They will decide. Our Prime Minister will not decide. Please understand, and they will monitor. They will keep a watch, meaning they will look, and if India buys oil from anyone they do not want, they will punish us. And they will take our tariffs right back to 50%. राहुल गांधींनी अतिशय स्पष्टपणे हा प्रश्न विचारलाय, नेमका देश चालवतोय कोण? या देशाचे पंतप्रधान देशाचे निर्णय घेत नाहीयेत, तर एखादा त्रयस्थ देश या देशाचे निर्णय घेतोय. त्याने कुणाकडून पेट्रोल घ्यायचं, डिझेल घ्यायचं, कुणाकडून तेल खरेदी करायचं, किती दराने खरेदी करायचं, किती दिवस खरेदी करायचं, हे एक तिसरा देश ठरवतोय. ज्या तिसऱ्या देशाचा उल्लेख ओवेसींनी गोरी चमडी असा केला होता. असो, या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांपर्यंत किती पोहोचतायत, आपण त्यांना कुठल्या पद्धतीने घेतायत, आपण खरंच या गोष्टी मनावर घेत आहात की नाही, मला खरंच माहिती नाही. कारण तशा प्रकारचं रिफ्लेक्शन ज्या वेळेस निवडणुका येतात त्या वेळेस ते रिफ्लेक्शन खऱ्या अर्थाने दिसत नाही. ही सुद्धा एक शोकांतिका आहे. आम्ही सगळे हे विषय ठेवत राहू. देशाला कशा प्रकारे बर्बाद केलं जातंय, कशा प्रकारे विकलं जातंय, हे सगळं तुम्हा सर्वांपर्यंत ठेवत राहू. पण त्यावर तशा प्रकारचं रिॲक्ट होणं हे सुद्धा तुमचं सुद्धा काम आहे आणि कर्तव्य आहे. असो, तुमच्या मनातल्या भावना सुद्धा तुम्ही व्यक्त कराव्यात, कमेंटमध्ये व्यक्त कराव्यात. त्याच्यावर सुद्धा मी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी.